शेतकऱ्यांसाठी आणि सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतामध्ये अखेर मान्सून दाखल झालाय। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आज केरळमध्ये अधिकृत आगमन झालेलं आहे। साधारणपणे 1 जूनच्या आसपास म्हणजे जून महिना सुरू होताच मान्सून केरळमध्ये पोहोचतो। मात्र यंदा त्याचं आगमन सुमारे 3 दिवस उशिरानं केरळमध्ये झालंय। केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सर्वात जास्त पाऊस कधी पडणार आहे? शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी। मुख्यमंत्री कार्यालयाकडून मोलाची माहिती। महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची बातमी नुकतीच समोर आलेली होती, पण आता शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने सर्वात जास्त बातमी समोर आलेली आहे। राज्यात 15 जून पर्यंत तरी मान्सून जोर धरण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जी काही पेरणी आहे ही करू नये, अन्यथा सर्वात जास्त जे काही बघू शकता तुम्हाला परत पेरणी करावी लागणार आहे, अशी सूचना जे काही मुख्यमंत्री जे काही सर्वात जास्त कार्यालयाकडून देण्यात येत आहे। आणि यापुढे सर्वात जास्त बघू शकता बातमी आपल्या समोर येत आहे। महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला तरी या वृत्ताने जे काही राज्यातील शेतकऱ्यांना आयुष्यात सर्वात जास्त असं वाटत होतं, पण सर्वात जास्त बघू शकता जे काही उष्ण आणि सर्वात जास्त काळ रात्र झालेले आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। कारण मान्सून दाखल झाला असला तरी 15 जून पर्यंत तरी तो जोर धरेल याची शक्यता आता मुसळधार हा पाऊस पडणार आहे। यामुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांची जी काही चिंता वाढलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही याबाबत महत्वाची माहिती दिलेली आहे। मान्सून दक्षिण कोकणात जे काही दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही भागांमध्ये सर्वात जास्त बघू शकता हा जून महिना आता 9 जून चालू होणार आहे। बघू शकता मुख्यमंत्री जे काही लाडक्या सर्वात जास्त जे काही बांधव आहेत आणि शेतकरी आहेत यांच्या सर्वात जास्त जे काही संपर्क साधण्यात आलेला आहे। बघू शकता मध्यम ते जोरदार पावसाचा जो काही अंदाज हा सर्वात जास्त जे काही मानला जातो, मात्र त्यानंतर किमान 15 जून पर्यंत राज्यातील जे काही पावसाचा एकंदरीत जे काही जोर तसेच मान्सूनच्या जे काही प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता ही हवामान सध्याच्या जे काही अंदाजानुसार जे काही दिसून येत आहे। बघू शकता जे काही त्यामुळे आता कालावधी जे काही सर्वात जास्त राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे काही देण्यात आलेली आहे। आणि सर्वात जास्त जे काही सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जून पर्यंत जे काही सर्वात जास्त विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरल्याने सर्वात जास्त स्वरूपात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तथापि हा कार्यालयाकडून जे काही देण्यात आलेली ही सर्वात जास्त हार्ड कॉपी बघू शकता। किमान ही 12 जून पर्यंत राज्यात जे काही अनेक भागांमध्ये कमाल तापमान जे काही सध्या प्रमाणेच उच्च हे राहण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि खानदेश कमाल जे काही तापमान 40 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे। कृषी व आपत्ती व्यवस्थापन जे आपण बघू शकता विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना महत्वाचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आगामी वादळी वाऱ्यावर जे काही सर्वात जास्त पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये। विजांच्या कडकडाटाचा जो काही सर्वात जास्त वेळ झाडाखाली टीन सर्वात जास्त बघू शकता। विद्युत ट्रान्सफर, वीज खराब सर्वात जास्त खराब होण्याची शक्यता आहे। वाहनांच्या सर्वात जास्त जवळ थांबणे टाळावे। बघू शकता विद्युत वाहनांच्या जवळ राहणे आणि थांबणे हे सर्वात जास्त धोकादायक आहे, असं आव्हान नागरिकांनी जे काही करण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय म्हणालं? असं एल निनो सर्वात जास्त बघू शकता वर्ष आहे। सरासरी पावसाचा अंदाज हा 92 जे काही सर्वात जास्त टक्के मानलेला जातो, तरीही देखील जे काही विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि जिल्हे, उत्तर महाराष्ट्र काही जिल्हे आपल्या आकर्षणावर सर्वात जास्त भाग ह्या भागांमध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणूनच मी शेतकऱ्यांच्या जे काही सातत्याने सूचना देत आहे की त्यांनी जे काही पेरणी कधी केली पाहिजे, जेणेकरून जे काही दुपार सर्वात जास्त होऊ शकता परत त्यांना पेरणी करावी नाही। त्यामुळे त्यांना सूचना आलेली आहे पेरणीची गरज लागणार नाही। प्रयत्न आहे की कमी पावसातही जे काही जेवढं कमी जे काही नुकसान होईल तसा प्रयत्न केला जातोय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आपल्या समोर महत्वाची बातमी आलेलीच होती। राज्यात जे काही सर्वात जास्त होऊ शकता पावसाची शक्यता 181 तालुके हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जे काही राहण्याची शक्यता आहे। याशिवाय कमी किंवा अत्यंत जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे।
IMD चे सर्वात जास्त बघू शकता मुंबईचे जे काही भारतात फोरफास्ट ही सिस्टीम ही नोंदवण्यात आलेली आहे. विशेषतः जे काही म्हणजे यंदा 65 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये 500 मिमी पेक्षा जे काही कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर तुम्हाला याची सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी हे आपल्या या चॅनलवरती तर भेटणारच आहे. बघू शकता तुम्हाला सर्वात जास्त जी काही ब्रेकिंग न्यूज ही मी सांगतच असतो. आताची जी काही ब्रेकिंग बातमी आहे, जिल्ह्यात जे काही पावसाच्या सरी पण शहरात जे काही सर्व मोसमी पाऊस का नाही, हवामान शास्त्रज्ञांनी जे काही सांगितलेले कारण, या मागचे जे काही सर्वात जास्त शास्त्रीय कारण काय आहे. यंदाच्या मे सर्वात जास्त बघू शकता जून महिन्यामध्ये जे काही पावसाची आकडेवारी हवामान तज्ज्ञ अनुपम सर्वात जास्त बघू शकता कृष्णानंद होसाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे. सर्वात जास्त पाऊस पडण्याची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. हे मोसमी पाऊस तळ कोकणात जे काही दाखल झाल्याने आता पुणेकरांना पावसाचे जे काही वेध हे लागलेलं आहे. शहराच्या जे काही आजूबाजूला वळवायच्या जे काही सर्वात जास्त हे बघू शकता पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळल्यात. हे असताना जे काही शहर मात्र कोरडेच आहे. यामुळे जून महिना सुरू होऊ नये जे काही पुणेकरांना अद्याप उन्हाचे जे काही चटके हे सर्वात जास्त लागणार आहे तर सहन करावा लागतो. सर्वात जास्त जे काही बातमी हवामान विभागाच्या आकडेनुसार हे शहरात जे काही मार्च मध्ये जे सरासरी 5.3 एप्रिल मध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडणार होता. पण आता जे काही जून महिना चालू झाल्याने यंदा मात्र मे सर्वात जास्त बघू शकता मे महिन्यातही पाऊस पडलेला नाही तर मिलीलीटर हा सर्वात जास्त नोंदवला गेलेला आहे. तसेच यंदाचा जो काही सर्वात जास्त जून महिना आहे बघू शकता नंतरचा जो काही जून महिना आहे आताची जी काही सर्वात जास्त जिल्ह्यातील जे काही शिरूर नारायणगाव आणि सर्वात जास्त बारामती लवळे अशा काही ठिकाणी जे काही मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस हा पडला. काही ठिकाणी शेतीचे जे काही नुकसान झालेले आहे. शहरात मात्र पूर्व मोसमी पावसाने जे काही हुलकावणी दिलेली आहे. याबाबत जे काही सर्वात जास्त बघू शकता भारतीय हवामान शास्त्रज्ञ हे पुणे वेधशाळेचे जे काही शास्त्रज्ञ सर्वात जास्त बघू शकता प्रकारचा जो काही पाऊस हा साधारणपणे स्थानिक स्वरूपाचा असतो. पूर्व मोसमी पावसासाठी जे काही पूरक स्थिती निर्माण झालेली नसल्याने ज्येष्ठ हवामान विभागाने सर्वात जास्त बघू शकता अनुभव आणि कश्यम आणि सांगितलेलं आहे. हे सर्वात जास्त पूर्व मोसमी पावसासाठी जे काही तितक्या जे काही जास्त प्रमाणात बाष्प यावे आणि या हवेत जे काही असलेले जे काही बाष्प पाहून सर्वात जास्त पाऊस होण्याची जे काही पुरेशी नव्हते. अद्याप मोसमी पावसाचे जे काही आगमन पुण्यात जे काही झालेलं नाही. त्यामुळे जे काही सध्या शहराच्या बाजूबाजूला जे काही पडणारा पाऊस पूर्व मोसमी स्वरूपाचा आहे हे आपण मानणे हे चुकीचे नाही. सर्वात जास्त पाऊस पडण्याची काही सर्वात जास्त बातमी ही आपल्या समोर आले. IMDच्या जे काही माहितीनुसार बघू शकता जे काही बातमी मान्सून दानादान जे काही उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार. देशातील या भागात जे काय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जे काय मान्सूनचा पाऊस हा पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या जे काय उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा जो काही परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसून लागला आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. मान्सून भारतात जे काही दाखल झाल्यापासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्यास जे काही सर्वात जास्त आता आगामी काळात मान्सून नागरिकांची जे काही दानादान उडवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात जे काही मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झालेली आहे. ते सर्वात जास्त परिणाम देशाच्या अनेक भागावर दिसून लागला आहे. या प्रणालीमुळे जे काही बिहारसह जे काही पश्चिम बंगाल, ओडिशा आणि संपूर्ण ईशान्य भारतात मुसळधार पावसाची जी काही शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त जे काही पश्चिम बंगालच्या मुसळधार पावसाची जी काही शक्यता ईशान्य भारतासोबत जे काही पश्चिम बंगालच्या किनारी आणि उत्तर भारतात सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये या चक्रवर्ती प्रणालीचा जो काही तीव्र परिणाम दिसून येणार आहे. कोलकाता, दिघा, हावडा तसेच उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात जे काही सकाळपासून मधून जे काही जोरदार पाऊस पडत आहे. पुढील 48 जे काही तासात हवामान राहण्याची जी काही शक्यता हवामान विभागाने जे काही बिहारच्या मैदानी भागात जे काही नागरिकांना पुढील 96 तास हवामान आणखी गंभीर होण्याचा जो काही इशारा हा दिलेला आहे. या काळात विजांच्या जे काही कडकडासह जे काही 50 ते 70 किलोमीटर प्रति तास जे काही वेगाने वारे वाहण्याची शक्यता ही नोंदवण्यात आलेली आहे. सर्वात जास्त जे काही विजा पडण्याचा धोका हा वादळी
वादळी वाऱ्यासह जे काही सर्वात जास्त बिहारच्या विविध भागांमध्ये वीज पडण्याची मोठी धोकादायक ही व्यक्ती सर्वात जास्त बघू शकतो व्यक्त होत आहे. तर करण्यात आलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जे काही शेतकरी आणि नागरिकांना वादळाच्या जे काही काळात मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या झाडाखाली थांबू नये असे आवाहन केलेले आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे आणि विजेवर जे काही चालणारी उपकरणे बंद करावीत ठेवावीत असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे. सर्वात जास्त सल्ला आपल्याला आलाय. महाराष्ट्रातील जे काही किनारपट्टी हे जिल्ह्यात जे काही मुसळधार पाऊस हा पडणार आहे. महाराष्ट्रात जे काही कोकण किनारपट्टीच्या भागात काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. समुद्र किनारी जे काही भागात सर्वात जास्त मान्सून हा सक्रिय झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा जो काही सुरुवात ही झालेली आहे. त्यामुळे जे काही प्रशासनाने जे काही मच्छीमारांना समुद्रात जे काही जाण्याचा इशारा दिलेला आहे. मुंबई आणि उपनगरात पावसासोबत सर्वात जास्त इशारा देण्यात आलेला आहे. मान्सूनच्या ढगामुळे जे काही तापमान मोठी घट नोंदवलेली आहे. तर ईशान्य भारतात पूरसह सर्वात जास्त बघू शकता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे तर भारतात सर्वात जास्त बघू शकता मोठ्या प्रमाणात आर्द्र आणि वारे भारताच्या सर्वात जास्त बघू शकता भूभागाकडे सरकत आहे. या चक्रवाती जे काही प्रणालीचा सर्वाधिक परिणाम ईशान्य भारतात राज्यावर होत असून आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात विक्रमी पावसाची जी काही नोंद ही झालेली आहे. डोंगराळ भागात सर्वात जास्त सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले धोकादायक पातळीवर जे काही वाहू लागलेले आहे. अनेक सकल आणि सर्वात जास्त संवेदनशील भागात पूरदृष्ट आणि सर्वात जास्त परिस्थिती निर्माण झालेली असून वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालेले आहे. यामुळे सर्वात जास्त प्रशासन अलर्ट हे झालेले आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचा वेग, बंगालच्या उपसागरातील चक्रवात, सर्वात जास्त बिहारमधील वादळी परिस्थिती या तिरेही सर्वात जास्त हवामान संघटना सर्वात जास्त बघू शकता पार्श्वभूमीवर संबंधित जे काही राज्यातील प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवरती आलेलं आहे. नियंत्रण कक्ष जे काही 24 तास जे काही सक्रिय ठेवण्याचे जे काही आदेश देण्यात आले आहे. या काळात सर्वात जास्त कोणतीही मोठी हानी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. सर्वात जास्त सर्वांनी जे काही ही बातमी सर्वांनी या व्हिडिओला लाईक करावे आणि तुम्हाला सर्वांना समजणं आहे. या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं तर मला समजणं आहे कोण कोण आपल्या देशातले आहे आणि कोणत्या देशातले आहे. आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथं पाऊस पडतोय का नाही आणि गारा झाले का नाही, विजांचा कडकडाट झाला का नाही, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की सर्वात जास्त पाऊस हा कुठे पडत आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. पूर्ण जे काही ग्रुपमध्ये तुम्ही सर्वांनी जे काही कमेंट करा. डोंगराळ भागात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले जे काही धोकादायक पातळीवर वाहू लागलेले आहे. त्यामुळे सर्वात जास्त विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे ईशान्य जे काही भारतात राज्यावरती होत असून जे काही आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश इथेही पाऊस पडत आहे. पण आपल्या इकडे पाऊस पडत आहे की नाही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. या व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब